मी कशावरनं बोलतोय? हे दानावरनं बोलतोय। बुआ जी ने हमको गाय दान दी है, मैं तो आश्रम बनाकर ही रहूंगा, उसमें कोई दो राय संदेह नहीं है। पण एवढंच आहे, तुम्ही दान दिलं तर ते लवकर होईल, तुम्ही नाही दिलं तर ते थोडंसं उशिरा होईल। और जहां पर सत्कर्म चल रहा है वहां पर दान देने से पीछे नहीं छूटना चाहिए, इस बात को याद रखना। मेरे भगवान का जन्म ही गौ माता को बचाने के लिए हुआ है, खेद से कहना पड़ता है। कृष्ण थी तब गाय बहुत खुशहाल थी, आज कृष्ण नहीं है तो गाय बहुत रो रही है, बहुत रो रही है गाय। मेरी गौ माता की जान बचाने आ जाओ नंदनंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन। हे गोपाल गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन। तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर बटे थे, श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे। तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर बटे थे, और अर्जुन की रक्षा करने को दिन और रात जगे थे, दिन और रात जगे थे। भूखी प्यासी गाय तुम्हारी भटक रही है हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन। मेरी गौ माता की जान बचाने अब ले लो तुम अवतार, कृष्ण जी तो ही बचेंगी गैया। श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे। छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत गायी संरक्षित होते, छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत गायी संरक्षित होते। आता मला एक गोष्ट सांगा, हे बघा मी पण काही फार मोठा महात्मा नाही, पण हे बघा संतोष महाराज, एक तर तुम्हाला करावं लागेल, नाही तर मग कोणाला तरी करावं लागेल ना। कोणी नाही केलं तर मग कसं व्हायचं आपल्या, मग कोणाला तरी करावंच लागेल ना। लोक नुसतं म्हणतात की वृंदावनामध्ये 500 कोटीचे आश्रम झाले, आपल्याला कोणी रोखलंय का? आपणही करावं, आपल्याला कोणी रोखलंय का? आपले हात धरले का? पण ते आश्रम म्हणजे निव्वळ करमणुकीचं साधन किंवा व्यवसायाचं साधन आहे असं म्हणून नाही। वृंदावनामध्ये जरी लोक म्हणत असतील की 500 कोटीचे आश्रम आहे, पण जाऊन पहा वृंदावनामध्ये, आपल्याला शरम वाटेल अशी अद्भुत सेवा। तुम्ही कोणत्याही आश्रमामध्ये जा, कोणत्याही आश्रमामध्ये जा, तुम्हाला राहायची व्यवस्था फ्री होईल, जे खरोखर सेवा करतात ते, बरं का, बाकीच्यांचं मी सांगू शकत नाही। कोणत्याही आश्रमामध्ये जा, तुमची राहायची व्यवस्था फ्री होईल, जेवायची व्यवस्था फ्री होईल। तुम्ही कौशिक महाराजांच्या आश्रमामध्ये जा, अनिरुद्धाचार्यांच्या आश्रमामध्ये जा। खेदाची गोष्ट है 3-3 हजार माताएं वहां पर हो गई, वेटिंग लिस्ट लग गई भाभी। एक बेशरम तो ऐसा गया वहां पर, बहुत बड़ा बेशरम था, टीवी पे लाइव कथा चल रही थी। बोले महाराज जी मैं मेरी माँ को छोड़ने के लिए लाया हूँ। क्यों छोड़ने के लिए लाया है? बीबी की तबीयत खराब रहती है, बीबी की माँ की बनती नहीं, तो बीबी को छोड़ दे। बोले यहाँ पे नहीं, बीबी को नहीं छोड़ सकता, बोले माँ को ही छोड़ने को लाया हूँ। शर्म नहीं आती तुझे? नहीं, मुझे क्यों शर्म आएगी, क्योंकि मेरे बड़े भैया को भी शर्म नहीं आती, मेरा बड़ा भैया भी इसको मानने को तैयार, संभालने को तैयार नहीं है, तो मैं कैसे संभालूंगा? बागबान कर दिया महाराष्ट्र में बहुत सारे लोग हैं। 6 महीना बाप उधर माँ इधर, 6 महीना माँ उधर बाप इधर। 3000 बाया आहे, एक बिल्डिंग स्वतः बांधली आहे त्या महाराजांनी, मी काही त्यांचा वकील नाही। एक स्वतः बांधली आहे, दुसरी किरायाने घेतली आहे, तिसरी स्वतः बांधणं चालू आहे। लोक दान देत आहेत, दानाचा सदुपयोग काय असतो ते तिथे जाऊन पाहिलं अनिरुद्धाचार्यांकडे। तोच प्रोजेक्ट आपण महाराष्ट्रामध्ये करतोय, पण महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं देणगी कमी आहे। मग तुम्ही म्हणाल वृद्धाश्रम का बनवतात? वृद्धाश्रम म्हणजे देशाला लागलेली कीड आहे। अरे कीड जरी असली पण नाईलाज आहे ना, कारण की मुलं जास्ती शिकले। आत्ता एक पेपरला घटना येऊन गेली परवा दिवशी माझ्याकडे, लातूरचे डॉक्टर होते, डॉक्टर गोधामनगावकर डॉक्टर, त्यांनी मुलीलाही डॉक्टर केलं आणि मुलालाही डॉक्टर केलं। मुलगा त्यानं डॉक्टरच बायको केली, मुलीनं डॉक्टर नवरा केला, 4 जण अमेरिकेमध्ये सेट झाले। हे गोधामनगावकर यांची पत्नी वारली, हे 4 वर्षापासून वृद्धाश्रमामध्ये राहत होते आणि 4 वर्षापासून वृद्धाश्रमामध्ये राहत होते। वृद्धाश्रमामध्येच त्यांचा दुर्दैवी अंत झाला। वृद्धाश्रमवाल्यांनी
मुलीला जावायला आणि मुलाला फोन केला, यांनी सरळ सांगितलं वी हॅव नो मोर टाइम, यू कैन डू इट, आप कर लो, हमारे पास में समय नहीं है, आमच्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही अंतिम संस्कार करून घ्या. ढसा ढसा रडायला लागले वृद्धाश्रमातले लोक. चुलीत गेलं तुमचं शिक्षण, पेपरला बातमी होती, अरे तुम्ही जेवढे शिकले म्हटले, जास्ती शिकून मूर्ख बनण्यापेक्षा कमी शिकून थोडं अडाणी राहिलेलं बरं म्हटले, संस्कार तरी जपल्या जातील. कमी शिकून लक्षात घ्या, इस दुनिया में आकर के यदि हम माँ बाप का दिल दुखा रहे हैं ना, तो हमसे बड़ा पापी कोई नहीं है. 2 लाख की पंगत भी दे रहा है लेकिन माँ बाप का दिल दुखा रहा है ना, तो तेरे जैसा, तेरी सफल कई कितनी भी घंटियां बजा ले और कितना भी एक लोटा जल चढ़ा ले, कितना भी तिलक कर ले, कितना भी दान कर ले, तू तरने वाला नहीं. ये बात जहर में डाल लेना इस बात को. आई वडिलाला जर का तुम्ही रडवत असाल ना, बाबा सासू सासऱ्याला पळा, पण लोक काय करतात आजकाल, सासू सासऱ्याचं जास्ती ऐकतात आणि आई बापाचं ऐकत नाही. आई बापाला अंडर एस्टिमेट करतात. त्या आई बापाला किती वाईट वाटत असेल. असा मुलगा बनून दाखवा तुम्ही की तुमच्या सासऱ्यानं जर का तुमच्या वडिलाचा अपमान केला ना, तर सासरा तुमच्या नजरेत गार झाला पाहिजे. असा मुलगा होऊन दाखवा. आई बाप, माँ बाप को भी फकर होना चाहिए तुम पर कि ये मेरा पुत्र है. माँ भी गर्व से कहे ये मेरा पुत्र है, बाप भी कहे इसके जैसा बेटा नहीं है. बन के दिखाओ भीष्माचार्य जैसे बेटा. कौन हो सकता है भीष्म पितामह जैसा बेटा, जिसने अपने बाप को दूसरी शादी करते आए शंतनु को मत्स्यगंधा से, इसलिए आजीवन ब्रह्मचर्य रहने का व्रत लिया और मैं आजीवन हस्तिनापुर के सिंहासन का सेवक बनूंगा. बापासाठी त्याग करणारे पुत्र आमच्या देशाने आम्हाला दिले आहेत. हे बघा, मी काही टीका करीत नाही, मी तुमच्या भावासारखा आहे, डोंट टेक ए पर्सनल. मी काही तुमचा वकील नाही, मी काही तुमचा मास्तर नाही आणि मी काही समाज सुधारक पण नाही बरं का. पण रोज आपण पेपरला वाचतोय महाराज, किती खेद आहे बरं. एका गायनाचार्याने महाराज सांगू नये तुम्हाला माहिती असेल, नाव मी सांगत नाही, नको ते काम केलं तर केलं ना, आई बाप म्हणले तुला शोभलं का रे तू असं काम केलं, तर त्या कीर्तनकारानं त्या गायनाचार्यानंच आई बापाला मारलं. अशी लोक आपण आपल्या संप्रदायामध्ये पाहतोय. किती खेदाची गोष्ट आहे. बाबा इथे उभा राहायचं आहे ना, तर तुम्ही एक काम करा, तुमच्यावर बळजबरी नाही, तुम्हाला जमत असेल तर करा. विद्वत्तेची गरज नाही, पण संस्काराची गरज आहे, परंपरेची गरज आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जर का तुम्ही कीर्तनाला गेलात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जर का तुम्हाला तुमच्या फडाची परंपरा सांगता आली नाही की मी साखरे फडाचा आहे किंवा मी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतला व्यक्ती, ही माळ तुम्हाला कोणी घातलेली आहे, माळ घालणाऱ्याचं नाव सांगता आलं नाही, तिची परंपरा जर का सांगता आली नाही, तुम्हाला कीर्तन करू दिले जात नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये आजही जाऊन पहा, इतकं सोपं आहे. काही दिवसांना असं होणार आहे, बिना सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय काम होणार नाहीये. चांगल्या लोकांचं नुकसान होतंय महाराज याच्यामध्ये, टीका नाही आहे. पण एखाद्यानं मागं ते रॉंग केलं एका जणानं, तर तुम्हाला किती त्रास झाला. आपल्याला गंगापूरमध्ये जे मॅटर केलं, हे आमचे महाराज गेले, यांना म्हणले मंदिरात थांबा, तुम्हाला रूम मध्ये एंट्री नाही. म्हणजे करताय कोण आणि भरताय कोण. आपल्याला या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की इस चीज में संस्कार बहुत ज्यादा जरूरी है. तर भगवान श्रीकृष्णाचा अवतार गायीसाठी, या 2 गोष्टी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातनं घ्या. गायीसाठी त्यांनी अवतार घेतला एक, आणि आई जेव्हा रडली काल भागवतात की तुझ्या 16,100 लग्नाला तुम्हाला बोलवलं नाही, तर भगवान बालाजी बनून आला तिच्यासाठी. एवढंच नाही, भगवान वामन बनून आला. एवढंच नाही, भगवान कपिल महामुनी बनून आला. माँ के प्रेम के सामने तो भगवान भी हार जाते हैं. कृष्णाला उखळाला बांधायचं होतं यशोदेला. भागवतात ही कथा मी सांगितली नाही. ज्या तिकडे सांगितलं नाही त्या इकडे सांगतो, जे इकडे सांगितलं नाही ते मी तिकडे सांगणार, कारण की कथा जास्ती असतात, वेळ कमी असतो. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी नवल केवढे केवढे न कळे कानोबाचे कडे कोढे. 3721 अभंगाचा नंबर. 5 चरण तुकाराम महाराजांची गाथा. सगळ्या गोकुळातल्या सराटी आणल्या, कृष्ण बांधल्या जाईना, घामाघूम झाली यशोदा. यशोदेची दुरावस्था पाहून माझ्या बालकृष्णाला दया आली आणि अमर्याद स्वरूपाचा भगवंत, अमर्याद स्वरूप तत्वानं युक्त असलेला भगवंत आईच्या प्रेमासमोर मर्यादेमध्ये बांधल्या गेला. त्यांनी स्वतःच बांधून घेतलं. ये होता है माँ के प्रेम की परिभाषा, ये होता है गाय का प्रेम. ऐसी 5 माताएं है, ये धरणी माँ 1, हमारी माँ 2, गंगा माँ 3, गौ माता 4 और हमारी बेटी भी हमारी माँ ही है. इसलिए शास्त्र ने कहा बेटी का भी आदर करो, बहन का भी आदर करो और माँ का भी आदर करो. माझी टीका नाही, तुम्ही सासू सासऱ्याला सोन्यामध्ये बसवा, नोटात झोपवा, पण आई वडिलाची सेवा केल्याशिवाय राहू नका. विठ्ठल विठ्ठल.